शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र बोलत आहे, महेश मारोटकर पाटील. मी आज माझ्या कपाशीच्या शेतामध्ये आलेलो आहो. आपल्याला योग्य अशी माहिती देण्याकरिता आणि डीएपी खत देण्याची योग्य पद्धत काय आहे, तर हे मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमधून सांगणार आहोत. कारण भरपूर शेतकरी डीएपी खत देतात, पण त्यांना योग्य अशी माहितीच नाही की डीएपी खत कोणत्या वेळेला दिल्या जाते आणि खरोखरच आपल्या कपाशीला कोणत्या वेळेस त्याचा योग्य उपयोग होतो, हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही. आणि ते पहिला डोस, दुसरा डोस, तिसरा डोस हा डीएपीच्याच खताचा देतात आणि तिसरा किंवा चौथा डोस, दुसरा डोस असे डोजेस देतात. पण डीएपीचा खरा डोस जेव्हा आपण कपाशीची लागवड करतो, सारण्या पाडतो, त्यावेळेस सरत्याने आपण त्यामध्ये डीएपी पेरू शकतो. त्यामध्ये 9% नत्र असते आणि 46% स्फुरद असते आणि सुरुवातीला नत्राची आणि स्फुरदाची गरज असते. स्फुरद हे जास्त प्रमाणात आहे आणि नत्र पण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आहे. तर डीएपी हे खत आपल्याला जर योग्य पद्धतीने वापरायचे असल्यास, तर डीएपी हे खत तुम्ही सुरुवाती पेरणी करता त्यावेळेस वापरू शकता किंवा कपाशीला पहिला डोस ज्यावेळेस देता त्यावेळेस डीएपीचा वापर करू शकता. कारण पेरणी करायच्या अगोदर डीएपी वापरू शकता किंवा पहिला डोस म्हणजे 30 दिवसांनी जो कपाशीला डोस दिला जातो त्यावेळेस वापरू शकता. त्यानंतर डीएपी वापरायची गरज नाही आहे. तर त्यामध्ये पोटॅश नाही आहे, नत्र आणि स्फुरद आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी डीएपीचा वापर करताना सुरुवातीला एकतर पेरावे, नाहीतर पहिल्या डोस मध्ये पेरावे. नंतर तुम्ही 10-26-26 दुसऱ्या डोस मध्ये देऊ शकता आणि त्यामध्ये अर्धी बॅग युरिया सुद्धा देऊ शकता आणि त्यामध्ये पोटॅश सुद्धा एमओपी चांगल्या प्रकारचे टाकू शकता. कारण त्यावेळेस काय होते की कपाशीला फुलधारणा होते आणि फळं पण भरण्याची अवस्था येत असते. तर फळं भरण्याच्या वेळेस काय की त्याला पोटॅशची गरज असते. त्या पोटॅशमुळे काय होते का फळ चांगलं आपलं परिपक्व होते, बोंडाची साईज चांगली वाढते, पाकळ्या चांगल्या वाढते आणि आपली जर चांगली व्हेरायटी जशी कबड्डी, सुपरकॉट, कीर्ती अशा जर व्हेरायटी असल्या त्या कापसाला सुद्धा वजन येते. त्यामुळे आपला जर पहिला फेर डीएपीचा देणं झाला असेल तर दुसरा फेर 10-26-26, 12-32-16 अशा चांगल्या खताची निवड करावी आणि ज्यामध्ये पोटॅश आहे, जसं 20-20-0 हे जर खत दिलं तुम्ही तर त्यामध्ये तुम्हाला पोटॅश टाकावं लागेल दुसऱ्या डोस मध्ये आणि एमओपी भेटलं तर एमओपी टाका, नाही तर दुसरं ते दाणेदार पोटॅश मिळालं तर ते टाका दुसऱ्या डोस मध्ये. पण पोटॅश हे दुसऱ्या डोस मध्ये अवश्य द्यावे मित्रांनो. 20-0-13 मध्ये 13% सल्फर आहे, त्यामुळे आपण सल्फर नाही घ्यावं. त्यासोबत मॅग्नेशियम, झिंक हे सुद्धा त्यामध्ये खतामध्ये डोस देऊ शकता. वसुंधरा सुद्धा देऊ शकता, चांगला आहे. वसुंधराची किट जर मिळाल्यास आपल्याला अंकुर कंपनीची, धरती कंपनीची आहे, ते सुद्धा आपण चांगले. कारण कपाशीवर समोर लाल्या रोग येणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा असं हे होणार नाही. आणि एक फवारणी मित्रांनो इसाबियन या टॉनिकची घ्यावं. हे खरंच गरीबाचं टॉनिक आहे आणि पहिलेपासूनच इसाबियन टॉनिक वापरल्या जाते. तिसऱ्या फवारणीत आपण इसाबियनचं फवारणी घ्यावं. ज्यांनी तणनाशक मारले असेल कपाशीमध्ये तर त्यांनी इसाबियन ची आवश्यकता आहे आणि कोणता जर फरक झाला असेल तणनाशकामुळे, आपल्या कपाशीवर दुष्परिणाम झाला असेल तर तो सुद्धा निघून जाईल. आणि समोरची फवारणी मावा, तुडतुडे, पांढरी माशी याची चांगल्यात चांगली फवारणी करावी मित्रांनो. माझ्या कपाशीला पहिली फवारणी झालेली आहे, दुसरी सुद्धा फवारणी झाली आहे. आता मी तिसरी फवारणी माझी 8 दिवसांनी घेणार आहोत मित्रांनो. आणि त्यावेळेस पुन्हा आपल्याला मी कशा पद्धतीने अगोदर मी कपाशीची पाहणी करत असतो आणि त्यानंतर व्हिडिओ बनवत असतो. तर माझ्या कपाशीला पहिला डोस झाला आहे मित्रांनो 10-20-20 याचा आणि त्यामध्ये युरिया सुद्धा टाकलेला आहे. कारण सुरुवातीला युरियाची गरज असते. पण आता दुसरा डोस मला 20-0-13 एक खत मिळालेले आहे, त्यामध्ये मी एमओपी टाकणार आहोत आणि त्यानंतर दुसरा डोस देणार आहोत. जेव्हा माझी कपाशी 60 दिवसाची होईल, आता माझ्या कपाशीला जवळपास 46-47 दिवस झालेले आहे. 60 दिवस पूर्ण झाले की माझ्या कपाशीला मी देणार आहोत. आता स्प्रिंकलरनी सध्या पाणी देणे चालू आहे, कारण पाऊस येऊन नाही राहिला. हवामान तज्ज्ञ लोक फेल होऊन राहिले. आमच्या वर्धा जिल्ह्यात अजिबात पाऊस नाही आहे. आजची 17 तारीख आहे. त्याकरिता मी स्प्रिंकलरनी, ज्या शेतकऱ्याजवळ पाण्याची सोय असेल तर त्यांनी स्प्रिंकलरनी आपल्या कपाशीला पाणी द्यावे. कमीत कमी 4 घंट्याचा टप्पा द्यावे. चांगली डवरणी करून घ्यावे आणि तणनाशक मारायचं राहिले असल्यास तुम्ही तणनाशक सुद्धा मारू शकता जमीन ओली झाल्यानंतर. कोरड्या जमिनीमध्ये तणनाशक मारू नये. त्याकरिता मी हे जमीन ओलेली केलेली आहे, दाखवले बघा मित्रांनो. स्प्रिंकलरने जमीन ओलेली केली आहे, 4 घंट्याचा टप्पा दिलेला आहे आणि आता मी याला साईडने तणकट आहे माझ्या शेतामध्ये काही निघालेलं निंदातून राहिलेलं, तर मी तणनाशक मारणार आहोत.
माझ्याजवळ जे अवेलेबल आहे तणनाशक ते मारणार आहोत. माझी संपूर्ण माहिती आपल्याला आवडल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा मित्रांनो. जय रामकृष्ण हरी, जय पांडुरंगा, जय जवान, जय किसान.